नमस्कार, मी डॉक्टर सुहृद पत्की. आज आपण नॉर्मल डिलिव्हरी व सिझेरियन सेक्शनबद्दल काही माहिती थोडक्यात समजावून घेऊया. नॉर्मल डिलिव्हरीचा अर्थ सामान्य प्रसूती. त्यामध्ये बाळ हे आईच्या नैसर्गिक जागेतून म्हणजे व्हजायनली डिलिव्हर केलं जातं. नॉर्मल डिलिव्हरीमध्ये रक्तस्रावाचं प्रमाण हे इतर सिझेरियन किंवा इतर पद्धतींपेक्षा थोडंसं कमी राहतं. हॉस्पिटलचा स्टे हा देखील कमी राहतो आणि आईची डिलिव्हरीनंतर होणारी रिकव्हरी ही सुद्धा शॉर्ट किंवा लवकर होते. सिझेरियन म्हणजे पोटाला ऑपरेशन करून बाळ डिलिव्हर केलं जातं. सिझेरियनमध्ये वेदना ह्या कमी असतात कारण भूल दिली जाते, पण नंतर लागणारा रिकव्हरी टाईम हा नॉर्मल डिलिव्हरीपेक्षा जास्त असतो. प्रत्येक पद्धतीचे काही फायदे आणि तोटे आहेत. नॉर्मल डिलिव्हरीचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे पेशंटची होणारी रिकव्हरी जी अत्यंत जलद होते. त्यामुळे पेशंट ही बाळाच्या संगोपनामध्ये लवकरात लवकर इन्व्हॉल्व होते. दुसरी गोष्ट म्हणजे नॉर्मल डिलिव्हरीनंतर पुढच्या बाळंतपणामध्ये ठराविक अमाऊंटचा गॅप टाकावा अशी कुठलीही क्रायटेरिया किंवा कंडिशन लागत नाही. पण एक गैरसमज म्हणजे की नॉर्मल डिलिव्हरी ही नेहमीच सेफ असते का, तर तसं नाही. काही कंडिशन्समध्ये, उदाहरणार्थ जर बाळाचं डोकं हे आईच्या खालच्या हाडांच्या रचनेनुसार मोठं असेल, ज्याला आपण सिफॅलोपेल्विक डिस्प्रपोर्शन किंवा CPD असं म्हणतो, तर नॉर्मल डिलिव्हरी ही सुरक्षित होत नाही. किंवा प्लासेंटाच्या काही ॲनॉमली असतील, म्हणजे प्लासेंटा प्रिव्हिया म्हणजे बाळाची वार जी आहे ती जर गर्भाशयाच्या खालच्या बाजूस असेल तरीसुद्धा नॉर्मल डिलिव्हरी ही सुरक्षित मानली जात नाही. अशा प्रसंगी सिझेरियन हा पर्याय जास्त सुलभ होतो. आता दोन्ही पर्यायांबद्दल काही गैरसमजुती ह्या असतात. तर सर्वात पहिला गैरसमज म्हणजे कुठल्याही पेशंटमध्ये नॉर्मल डिलिव्हरी म्हणजेच सुरक्षित बाळंतपण असंही नाही. कुठलं बाळंतपण हे आपल्या पेशंटला सुरक्षित आहे हे त्या वेळेच्या मेडिकल कंडिशनवर ठरतं. काही पेशंट्समध्ये जर आधीचा कुठला आजार असेल किंवा बाळामध्ये काहीतरी ॲनॉमली असतील किंवा वारेची ॲनॉमली असेल तर नॉर्मलपेक्षा सीझर हा सुलभ पर्याय वापरला जाऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे अनेकांना असं वाटतं की काही ठिकाणी किंवा प्रत्येक डॉक्टर हा मुद्दामच सिझेरियनचा आपल्याला सल्ला देतो. ह्याच्यात सुद्धा काही तथ्य नाही. डॉक्टर हा पेशंटच्या भल्याचा विचार करतो. त्यामुळं मेडिकली गरज असेल तरच सिझेरियनचा सल्ला हा दिला जातो. आणि सर्वात शेवट म्हणजे नॉर्मल करावं का सीझर करावं हा कुठलाही ट्रेंड किंवा चॉईस नाही, तर त्यावेळेची असणारी मेडिकल कंडिशनला बघून घेतलेला निर्णय असतो.